नमस्कार मंडळी. आज आपण वालवडविषयी थोडं माहिती सांगत आहे. तर हे वालवडचं शेत आहे, इथे शेजारी दिसतंय. तर ह्या वालवडला साधारण 1 महिना झालेला आहे लागवड करून, आणि याला खर्च पण कमी असतो. 1 महिन्यामध्ये हे पहा, ह्या मापाची वालवड झालेली आहे. किमान 1 ते 1.5 फूट उंचीचे वेल टाकलेत, आणि याला खर्च कमी आहे. इतर पिकापेक्षा याला खर्च खूपच कमी असतो. याला किमान 2 ते 3 खताच्या गोणी जरी टाकल्या तरी त्याला बाकीच्या खतांची काही आवश्यकता नाही. सुरुवातीला आपण सरी पाडतो त्या टायमाला साधारणतः 1 ट्रॅक्टर खत जरी टाकलं 10 गुंठ्याला तरी चालते. आणि 05234 किंवा 1026, 2020, 1515 यापैकी कोणतेही बी खत जरी सोडलं तरी काही अडचण येत नाही. आणि याला रोग तर म्हणजे मावा, अळी, हे जर 2 रोग सोडले तर इतर कोणताच रोग नाही राहत. आणि याला उत्पन्न सुद्धा भरपूर निघतं. साधारण जर पाहिलं तर माझी सरी आहे 200 फूट लांबीची. 200 फूट लांबीच्या सरीमध्ये किमान 4 ते 5 कॅरेट वालाच्या शेंगा निघतात, आणि उत्पन्नही चांगले निघते. तर माझ्या हे एवढ्या क्षेत्रामध्ये, हे बाई क्षेत्र दिसतंय, एवढ्या क्षेत्रामध्ये किमान प्रति तोडा कॅरेटवर धरलं तरी किमान एका तोड्याला 15 ते 20 कॅरेट वालाच्या शेंगा निघतात. आणि दुसरं गोष्ट सांगायची झाली तर टोमॅटो याच्यापेक्षा याला खर्च कमी आहे. टोमॅटोला भरपूर खर्च असतो, तसा या वाल किंवा घेवडा या दोन्ही जरी पिकांचं पाहिलं तर याला खूपच खर्च कमी असतो, आणि उत्पन्न पण चांगलं निघतं याला. त्यामुळे हवान करायला काहीच अडचण नाही. हवान सगळ्यात सोपा आणि सुटसुटीत आहे. याला सुतुळीचं सुद्धा टेन्शन नाही. कारण टोमॅटो जर पाहिला आपण तर किमान एका झाडाला 5-5, 10-10 सुतुळ्या लावाव्या लागतात. तसे याला एकच सुतुळी लावली तरी चालते. एकदा झाडावरती वेल गेला तर त्याला 2-3 वेळा किंवा 4-5 वेळा वेल तारीला गुंडाळून दिला तर नंतर त्याची फक्त छाटणी करायची असते. वेलाची कटिंग करायची. पुढं एकदा फुलबहार लागला तर नंतर फक्त त्याला औषधे, मावा न पडून देणे, आळी न लागणे, आणि वेळेमध्ये खते औषधं जर देत राहिलं तर त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. त्यामुळे हे पीक माझ्यामध्ये तर खूप सुटसुटीत आणि सोपं आहे. कारण इतर पिकांच्या पाहिलं तर ह्या पिकाला खर्च खूपच कमी असतो, आणि उत्पन्न पण खूप जास्त उत्पन्न निघतं याच्यामध्ये. तेव्हा हे पीक सगळ्यात भारी असं वाटतंय मला. हे पीक साधारणतः उन्हाळ्यामध्ये पण चालतं, पावसाळ्यामध्ये चालतं. 12 महिनेही या पिकाचे आपल्याला फायदाच होतो. तेव्हा हे पीक काही लोक म्हणतात उन्हाळ्यामध्ये लावलं तर काय होईल, पावसाळ्यामध्ये लावलं तर काय होईल. उन्हाळ्यामध्ये एवढंच आहे, पावसामुळं जास्त म्हणजे नुकसान होत नाही, आणि पावसाळ्यामध्ये त्याची वाढ थोडी कमी होते. अशी फास्टमध्ये वाढ होत नाही. आणि पावसाळ्यामध्ये काय होतं, पाऊस सारखा चालू असल्यामुळे थोडी चिडचिड, पानांवर डाग पडणे वगैरे असे प्रॉब्लेम येत असतात. तसं उन्हाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा याला प्रॉब्लेम नाही, आजार पण कमी. त्यामुळे हे पीक सगळ्यात उत्तम आणि फायदेशीर आहे. तेव्हा हे पीक किती लोकांनी लावलं किंवा कोणी कोणी याचा अनुभव घेतलेला आहे मला अवश्य सांगा. आणि दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.